नमस्कार, मी रेश्मा साळुंखे। या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। गडचिरोलीत माओवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात 15 पोलीस जवान शहीद झाल्यानं राज्यभरात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे। पण गडचिरोलीच्या जंगलात पोलीस दलाच्या C60 कमांडो पथकाला रोजच या माओवाद्यांची सामना करावा लागतो। या पथकाचे कमांडो जीवावरती उदार होऊन माओवाद्यांना शोधून त्यांना कंठस्नान घालत असतात। यात C60 कमांडो पथकाचं कामकाज नेमकं चालतं तरी कसं, कशी पार पडतात त्यांची कोम्बिंग ऑपरेशन्स, पाहुयात न्यूज 18 लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट, दंडकारण्यातील C60। हे ते कमांडो आहेत जे आदेश मिळताच अवघ्या काही मिनिटात तयार होतात शस्त्रसज्ज नक्षल्यांचा सामना करण्यासाठी। कोणीही कॅज्युअल राहायचं नाही, एकदम तयारीने जात आहोत आपण आणि त्या पद्धतीने आपल्याला तसं यश मिळालं पाहिजे। रात्री अपरात्री कधीही तत्पर असतात कोणत्याही संकटाशी मुकाबला करण्यासाठी। हे आहेत महाराष्ट्राच्या नक्षल प्रभावित भागात खास प्रशिक्षण देऊन तैनात करण्यात आलेले कमांडो। हे तेच कमांडो आहेत ज्यांनी काही दिवसांपूर्वी 2-4 नव्हे तर सुमारे 50 खतरनाक नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं, ज्यांना म्हणतात नक्षल्यांचा कर्दनकाळ। आणि अशा या खास प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आलेल्या कमांडोच्या पथकाचं नाव आहे C60। बंदुकीच्या नळीतून क्रांती घडवण्यासाठी सुरू झालेली नक्षलवादी चळवळ ते माओवाद, या संपूर्ण प्रवासामध्ये गेल्या 38 वर्षात गडचिरोली जिल्हा हिंसक कारवाईमध्ये होरपळला गेलेला आहे। पोलीस दल लढतंय, मात्र त्या सगळ्यात महत्वाची भूमिका बजावली आहे C60 कमांडो या माओवाद विरोधी विशेष पथकानं। हे विशेष पथक कशा पद्धतीनं घनदाट जंगलात जाऊन काम करतं, याचं वैशिष्ट्य काय, कमांडो कशा पद्धतीनं माओवाद्यांचा अँबुश हाणून पाडतात, हे आज आपण जाणून घेणार आहोत। C60 या गडचिरोली पोलिसांच्या माओवाद विरोधी पथकातल्या जवानांना पोलीस दलाच्या प्रशिक्षणासह विविध प्रकारचं प्रशिक्षण देण्यात येतं। जंगलामध्ये जाऊन माओवाद्यांना अँब्युशमध्ये घेरणं, त्यांचा हल्ला परतवून लावणं यासह अनेक गोष्टी त्यांच्या विशेष प्रशिक्षणाचा भाग आहेत। याशिवाय गोरिला वॉरफेअर काउंटर, अनेक प्रकारच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हल्ल्यांना तोंड देणं हे सुद्धा यांच्या प्रशिक्षणाचा भाग आहे। जंगलाच्या अतिदुर्गम भागामध्ये ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता कसं टिकून राहायचं याचंही विशेष प्रशिक्षण या जवानांना दिलं जातं। 30 दिवसाच्या खडतर प्रशिक्षणाच्या काळात यशस्वी ठरलेल्या जवानांना ग्रेहाउंड्स या पथकाच्या हैदराबाद इथल्या प्रशिक्षण स्थळी पाठवलं जातं। पण हे प्रशिक्षण इथेच थांबत नाही, तर राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या हरियाणा इथल्या प्रशिक्षण केंद्रातही या C60 कमांडोजना खास प्रशिक्षित केलं जातं। या सगळ्यातून तावून सुलाखून निघालेले जवान गडचिरोलीतल्या C60 पथकात अंतिमतः दाखल होतात। आंध्र प्रदेशसह तेलंगणातून नक्षलवाद असेल किंवा माओवाद संपवण्यामध्ये ग्रेहाउंड्सने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती। आता तीच भूमिका गडचिरोलीमध्ये C60 हे माओवाद विरोधी विशेष पथक बजावत आहे। एकूणच या C60ची नेमकी संकल्पना काय होती, याचं वैशिष्ट्य काय आपण जाणून घेणार आहोत। गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख आपल्यासोबत आहेत।
सर मला सांगा की आज आपल्याला हे जे यश मिळत आहे त्याच्यामध्ये C60 पथकाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तर ही C60 पथकाची स्थापना नेमकी कशी झाली याची पार्श्वभूमी काय? जेव्हा गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवादाचा प्रभाव जाणवू लागला 1980च्या दशकामध्ये, तेव्हा इथले जे जिल्हा पोलीस अधीक्षक होते KP रघुवंशी सर, त्यांच्या संकल्पनेतून कमांडो 60 असं नक्षल विरोधी एक पथक तयार करण्यात आलं. त्यामध्ये सुरुवातीला 60 कमांडोज होते, त्यामुळे त्याचं नाव तसं होतं. आणि तेव्हापासूनच हा जो फोर्स होता तो इथला किंवा किंबहुना महाराष्ट्राचाच नक्षलविरोधी अभियानातला सगळ्यात महत्त्वाचा फोर्स आहे. आत्तापर्यंत आपल्याला जेवढं काही यश मिळालेलं आहे ते मी असं म्हणेन की 99% अधिक यश हे C60मुळेच आपल्या महाराष्ट्राला मिळालेलं आहे. या फोर्सची संकल्पना अशी होती की या भागातीलच जे आदिवासी तरुण आहेत त्यांना इथली जॉग्राफी असेल, टेरेन असेल, इथल्या नद्या असतील, इथली बोलीभाषा, इथे फार जास्त भाषिक विविधता आहे. म्हणजे तेलुगू भाषा इथे बोलली जाते, गोंडी माडिया भाषा बोलली जाते. त्यामुळे बाहेरच्या फोर्सला इथे येऊन काम करणं फार कठीण आहे. त्यामुळे इथली भौगोलिक माहिती असणारे, भाषा जाणणारे इथला जर फोर्स तयार झाला आणि त्यांना जर चांगलं कमांडोचं प्रशिक्षण देण्यात आलं, टॅक्टिकली ते जर ऑपरेशन्स करू शकत असतील तर त्याचा प्रभाव जास्त पडू शकतो. या संकल्पनेतून हा फोर्स उभा करण्यात आला होता. जसं जसं नक्षलवादाचं स्वरूप बदलत गेलं, त्याला 2004 नंतर अतिशय आक्रमक स्वरूप प्राप्त झालं, तसं C60चाही विस्तार होत गेला आणि आज जवळपास 24 C60ची पथकं कार्यरत आहेत. यामध्ये जवळपास 900 कमांडो आपल्याकडे C60मध्ये कार्यरत आहेत. सर मला एक सांगा की या C60 पथकाचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे? C60 पथकाचं वैशिष्ट्य असं आहे की C60 पथकाचं नाव हे त्या पार्टी कमांडरच्या नावाने ही पार्टी ओळखली जाते अगदी पूर्वीपासून. त्यामुळे इथे जो पार्टी कमांडर असतो C60चा त्याला अतिशय महत्त्व आहे. त्याचं नेतृत्व हे पूर्ण ऑपरेशनल असेल किंवा इंटेलिजन्स असेल याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं ठरतं. दुसरी गोष्ट आहे की C60 हे एक मल्टीटास्किंग फोर्स आहे. म्हणजे बहुतेक नक्षलविरोधी जे फोर्स असतात ते फक्त अभियान राबवतात. C60मध्ये C60चे जे जवान आहेत ते फक्त अभियान राबवत नाहीत, ते गोपनीय माहिती गोळा करतात, त्या माहितीचं विश्लेषण देखील करतात. त्याचबरोबर नक्षलविरोधी प्रोपोगंडा करण्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असतो. अनेकदा जे नागरिक कृतीचे कार्यक्रम असतात जे गावामध्ये जाऊन होतात त्यामध्ये सुद्धा C60चे जवान अतिशय मोठ्या हिमतीने प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसतं. एकूण जर आपण बघितलं तर C60 पथक हे एकूणच माओवाद विरोधी अभियानामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती होण्यापूर्वी अविभाजित चंद्रपूर जिल्ह्यात 1980च्या दशकात पीपल्स वॉर ग्रुपच्या नक्षलवाद्यांनी आंध्र प्रदेशातल्या सिरोंचा तालुक्याच्या लगत असलेल्या एका गावातून राजू मास्तर या शिक्षकाचा हात कापून खून केला आणि या सगळ्या नक्षल प्रभावित भागातल्या हिंसक कारवायांना सुरुवात झाली. ते दशक होतं 1980चं. 1982 मध्ये गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली आणि पाहता पाहता जिल्ह्याच्या अनेक भागात नक्षल्यांच्या कारवायाही सुरू झाल्या. या कारवायांना आळा घालण्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक KP रघुवंशी यांनी पोलीस दलातले 60 लढवय्ये कमांडो निवडले आणि एक विशेष पथक तयार केलं. या पथकाचं नाव ठेवण्यात आलं C60. गडचिरोली सारख्या दुर्गम भागातल्या पोलीस जवानांनाच या C60च्या कमांडो पथकामध्ये खास करून समाविष्ट करण्यात येतं. या सगळ्यांना भौगोलिक परिस्थितीची नेमकेपणानं माहिती असते, शिवाय त्यांना स्थानिक भाषाही येत असते. त्यामुळे माओवाद्यांच्या गनिमिकावा पद्धतीच्या हल्ल्यात प्रत्युत्तर देण्यात हे C60 कमांडो आणि स्थानिक तरुण हे यशस्वी होतात. पोलिसांच्या कंट्रोल रूम मध्ये अनेकदा फोन वाजत असतो, पण एखादाच फोन असा असतो की ज्यावर काही महत्वाची माहिती मिळते. काही महत्वाची माहिती मिळताच सुरू होते धावपळ. फोनच्या माहितीची खातरजमा, माहिती मिळालेल्या ठिकाणाला नेमकेपणानं शोधण्याची धडपड. माओवाद्यांच्या एखाद्या हिट लोकेशनची माहिती मिळताच अभियान पथकाच्या मुख्यालयात धावपळ सुरू होते. जवानांच्या तुकड्यांना बोलावून कुठे जायचं याची माहिती दिली जाते. आपलीकडून आपल्याला फोन आलेला आहे, पॉवरवेल मुद्देर पॉवरवेल ह्या गावामध्ये 12 ते 15 नक्षल आता जस्ट आले आहेत असे गोपनीय सूत्राकडून खबर आहे.
न्यूज 18 लोकमतची टीम मुख्यालयात असतानाच जवानांची एका तात्काळ आलेल्या माहितीवर कारवाईची सुरुवात झाली. एकच धावपळ उडाली आणि ही परिस्थिती आम्हीही कॅमेऱ्यात टिपली. मला एक सांगा की आता हे सगळे जे C60 कमांडो पथक निघालेले आहे नेमकं कुठं निघालेले आहेत आणि नेमकं कशा पद्धतीने अभियान होणार आहे? धानोरा हद्दीमध्ये पावरवले या ठिकाणी जंगल परिसरामध्ये नक्षलवादी असल्याची माहिती मिळालेली आहे आपल्या गोपनीय खबऱ्यामार्फत. तर त्या अनुषंगाने आपले C60चे 2 पथकं आपण आता इथून रवाना करतोय आणि आता सगळ्या तयारीनिशी ते निघालेले आहेत आणि आता ते जातील आणि तिथून एक 10-12 किलोमीटर ड्रॉप होतील आणि त्याच्यानंतर त्यांचं अभियान सुरू होईल. एकूणच हा प्रवास सुरू होत आहे आणि या प्रवासामध्ये न्यूज 18 लोकमत सुद्धा आता सहभागी होणार आहेत. आपण बघूया, आपण सुद्धा जाऊया. आतापर्यंत नक्षलवाद्यांनी केलेल्या हत्या, निरपराध लोकांचे आणि पोलिसांचे घेतलेले बळी, तसंच नाईलाजास्तव कमांडोंना हत्याकांड घडवणाऱ्या नक्षल्यांवर कराव्या लागलेल्या कारवाया यावर सुद्धा एक नजर टाकूयात. गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद्यांच्या कारवाया सुरू झालेल्या 38 वर्ष पूर्ण झाली. आतापर्यंत 538 जणांची माओवाद्यांनी हत्या केली. यामध्ये सरपंच, पोलीस पाटील, जिल्हा परिषद सदस्य यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचाही समावेश आहे. माओवाद्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत 180 पोलिसांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये 59 C60 कमांडोचा सुद्धा समावेश आहे. तर कमांडो पथकाच्या कारवाईत आतापर्यंत 230 माओवादी ठार झालेत. गोविंदगावच्या चकमकीमध्ये 6 माओवादी ठार झाले. गेल्या वर्षी कल्लेडची जी चकमक झाली होती त्यात 8 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. तर या वर्षातली देशातली सगळ्यात मोठी कारवाई झाली बोरिया इथं, तसंच राजमाची इथं, ज्यामध्ये तब्बल 40 माओवाद्यांना ठार करण्यात C60 जवानांना यश आलं. जंगलामध्ये पोहोचल्यानंतर खऱ्या अर्थानं C60 कमांडोचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं. सुरुवातीला माहितीच्या आधारावर अभियान असेल तर पुढे या जवानांना LRP म्हणजे लॉंग रूट पेट्रोलिंग करावं लागतं. घनदाट जंगल, नदी नाले, टेकड्या हे सगळं पार करत जवान तब्बल 50 ते 80 किलोमीटर पायी चालत जातात. अनेकदा रस्ताही नसतो. सोबतीला साथ असते ती फक्त GPS सिस्टीमची. 2 ते 3 दिवसांच्या या अभियानात जंगलामध्ये एखादा हल्ला झाला किंवा अँब्युश असला तर लढत असताना मदतीला सॅटेलाइट फोन याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नसतो. C60 कमांडो पथकाचं जंगलात कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. आपण त्याच अभियानामध्ये आता सहभागी झालेलो. आपण बघू शकतो या ठिकाणी हे जवान तब्बल 40 ते 50 किलोमीटरचा पायी प्रवास करणार आहेत आणि कुठल्याही पद्धतीनं म्हणजे वाढलेलं तापमान, आता आपण बघू शकतो तापमान जो आहे चंद्रपूरच्या लगत गडचिरोली जिल्हा या ठिकाणी तापमान हा 45 डिग्रीच्या जवळपास येऊन पोहोचलेला आहे आणि अशा वाढलेल्या तापमानामध्ये उन्हाची पर्वा न करता यांचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. आणि अनेक ठिकाणी जंगलात पाणी उपलब्ध नसते तरीही सोबत असलेलं पाणी असेल किंवा बाकीच्या गोष्टी सोबत घेऊन हे लोक निघालेले आहेत आणि या अभियानामध्ये जंगल नाले तुडवत हा प्रवास सुरू आहे. आपण आपल्यासोबत जे अधिकारी आपण त्यांना विचारूया हे कोम्बिंग ऑपरेशन नेमकं मला सांगा की हा जो कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे हा किती किलोमीटरचा असतो आणि कसा असतो? हे सध्या आम्ही LRPसाठी निघालेलो आहे. LRP साधारणतः 3 दिवसाची असते. त्यामध्ये आपल्या जवानांना 70 ते 75 किलोमीटर चालायला लागतं 3 दिवसामध्ये आणि ऊन खूप जास्त असल्यामुळं प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपले जवान चालतात. गडचिरोली C60ने नक्षलवाद संपवण्याचा विडा उचललेलाच आहे. त्यामुळं कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी C60चे जवान कधीच मागे फिरून पाहत नाही. ऊन, वारा, पाऊस, नद्या, दर्या, खोऱ्या, डोंगर, दर्या सगळीकडं आपले जवान अतिशय शूरतेने महाराष्ट्रातच नाही तर छत्तीसगडमध्ये जाऊनही आपण यशस्वी ऑपरेशन केलेले आहेत. त्यामुळंच आज या C60ला एवढं यश मिळालं आहे. त्यामुळं आज सगळ्या जवानांचा मोटिवेशन एकदम हाय आहे आणि या यशानं सगळे आम्ही एकदम भारावून गेलेलो आहोत. एकूण आपण पाहतो की कमांडो जे आहेत विशेषतः जवान हे आपल्या अधिकाऱ्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. आपण जवानाला विचारूया जे याच्यात सहभागी होतात. मला एक सांगा की हे वाढलेलं तापमान आहे आणि एवढ्या उन्हामध्ये तुम्ही कोम्बिंग ऑपरेशन राबवतात, काय म्हणाल? या उन्हामध्ये आता पाणी भेटत नाही, नदी नाले आटून गेलेले आहेत, पाण्याचा खूप त्रास होतो. सोबत पाणी जास्त एकदम कॅरी करावं लागतं, बॉडी डिहायड्रेशन होते. तरी आम्ही आमचं कर्तव्य चोखपणे बजावतो. जंगलात अभियान सुरू असताना माओवाद्यांच्या सोबत चकमक होते. अशा वेळेला तात्काळ मदत पोहोचणं शक्य नसतं.
मात्र जवानांचा लढा सुरूच असतो. अशा कारवाईत काही वेळेला माओवादी ठार झालेत, तर काही वेळेला माओवाद्यांच्या हल्ल्यात जवान शहीद झालेत. जंगलामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर मोबाईलची रेंज हमखास नसते. सॅटेलाइटच्या माध्यमातून मुख्यालयाशी संपर्क साधला जातो. पहाडीजवळ नाल्याजवळ आपण कॅम्पच्या खूप जवळ आहोत. ठीक आहे. शेवटी एखादं गाव जवळ असल्यास जवान गावामध्ये जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधतात आणि त्यांच्याकडून मदत घेतात. तसंच या अभियानाच्या दरम्यान अनेकदा गावात जाऊन गावकऱ्यांच्या समस्या समजून घेण्याचाही प्रयत्न केला जातो. घरातून नेलेला डबा इथेच जंगलात बसून खावा लागतो आणि तो संपला तर अभियान सुरू असताना तांदूळ आणि डाळ शिजवून खाण्याशिवाय कोणताच पर्याय नाही. C60 कमांडो जंगलात अभियान राबवत असले तरी आपण बघू शकतो या ठिकाणी जेवणाची काय व्यवस्था आहे. घरातून आणलेल्या डब्याच्या आधारे लोक या ठिकाणी जंगलात जेवण करत आहेत. अभियानामध्ये कुठंतरी झाड असेल, नाला असेल त्या ठिकाणी, आणि जेवणासोबतच सुरक्षितता महत्त्वाची असते. आपण बघू शकतो या ठिकाणी मागे एक सेंट्री दिसत आहे आपल्याला, जो त्यांना सुरक्षा देत आहे. एकूणच जेवत असताना सुद्धा का माओवादी मागून हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे एक तिथं सुरक्षा रक्षक उभा आहे आणि या ठिकाणी यांचा हा डबा आणलेल्या डब्यातून जेवणाचं सुरू आहे. आपण विचारूया की जेवल्यानंतर पुढे यांचं कसं असते. मला सांगा की आता तुम्ही घरून आणलेल्या डब्यामध्ये जेवण करताय, पण हा आता डबा संपला, आता पुढे तुम्ही कसं करणार? तुमचं LRP 3-4 दिवसाचा प्रवास आहे. जसं आम्ही अभियानला निघतो तर एका टायमाचा आमचा डबा असते आणि जसं आमचा 2-3 दिवसाची LRP असते त्यावेळेस आम्ही सोबत राशन वगैरे सोबत असते आपला, आणि डबा खायच्या वेळेस पाण्याचं ठिकाण बघून आम्ही जेवण करतो आणि नंतरचं आम्ही जेवण बनवतो. तुम्ही स्वयंपाक तिथं तयार करता? ठीक आहे. काय काय असते स्वयंपाकामध्ये? स्वयंपाकामध्ये काय डाळ, आपला भात, बस. डाळ आणि भात दोन्ही असते? हो सर. आणि सोबत काय दिलं जाते तुमच्यासोबत? सोबत आम्हाला ड्राय राशन दिलं जाते, काजू, किसमिस, बदाम वगैरे, पार्लेजी वगैरे. एकूण आपण जर बघितलं तर हा घरचा डबा संपला की पुढचा प्रवास जेव्हा यांचा 3 ते 4 दिवसाचा अभियान असतो त्याच्यामध्ये यांच्यासोबत जे सुखं राशन दिलं जातं त्याच्यामध्ये तांदूळ आणि भात असतो, ड्रायफ्रूट दिले जातात, बिस्किट असतात. या सगळ्यांचा वापर यांच्या आहारासाठी होतो. C60 कमांडो जंगलामध्ये अभियानावर असताना घरच्यांशी संपर्क होत नाही. मात्र या जवानांना जंगलामध्ये लढण्याची मानसिकता चांगली राहावी यासाठी अभियानावरून परतल्यानंतर काही दिवसांची सुट्टी नक्की मिळते. जवानांना राखीव वेळेत शारीरिक व्यायामाच्या बरोबरच कसरत आणि सांघिक खेळ सुद्धा करावे लागतात.